सावध होऊयात. नुकताच मी एक पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या बाबतीत, हे दर वाढलेत त्या बाबतीत एक व्हिडिओ अपलोड केला आणि आजच बातमी कानावर येऊन थडकली आहे. इराणबरोबर जो अमेरिकेला करार करायचा होता, ज्या करारायोगे हे होऊ घातलेलं युद्ध, म्हणजे ज्या युद्धाला युद्धविराम दिला आहे, ते युद्ध संपलं असं जाहीर केलेलं नाही. ते युद्ध टाळण्यासाठी जो करार होणार होता, तो करार करण्यासाठी इराण वेळेचा अपव्यय करतंय आणि कोणतेही मुद्दे इराणने मान्य करण्यास तयारी दर्शवली नाही. त्यामुळं आता आम्हाला जे करायचं ते आम्ही करू, अशा पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष, यांनी वक्तव्य केल्याचं समजतंय. असं परखड वक्तव्य करताना त्यांनी हे सुद्धा नमूद केलं आहे की होर्मुझच्या सामुद्रधुनीची मला गरज नाही. व्हॉट इट मीन्स? अमेरिकेचे प्रेसिडेंट जेव्हा अशी वक्तव्य करतात तेव्हा एकच गोष्ट गृहीत धरायची आपण, की येणारा काळ हा कदाचित तिसरं महायुद्ध पेटण्याचा काळ असू शकतो. कारण जेव्हा अमेरिका इतक्या परखडपणे वक्तव्य करत आता युद्धाशिवाय पर्याय नाही, असंच सूचक वक्तव्य हे नक्कीच आहे, असंही जाणकार बोलत आहेत. त्यामुळं तुम्ही आम्ही सगळ्या सामान्य माणसांनी कुठेतरी आपला भारत देशसुद्धा या युद्धाच्या खाईत लोटला जाईल अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे. कारण जेव्हा काही आंतरराष्ट्रीय करार होतात तेव्हा आपल्या भारताच्या डेलिगेशननी, मग ते परराष्ट्रमंत्री असतील, खुद्द पंतप्रधान असतील किंवा एनी अदर मिनिस्टर डेप्युटेड फॉर द सेम, यांच्या काही स्वाक्षऱ्या झालेल्या असतात आणि ते प्रत्येक आंतरराष्ट्रीय करारातला प्रत्येक मुद्दा हा तुम्हा आम्हा सामान्यांना माहितीसुद्धा नसतो. आणि अशाच कराराच्या अनुषंगाने जरी हे युद्ध इराण, अमेरिका, इस्राईल या 3 देशांपुरतं आत्ता दिसत असलं तरीसुद्धा याच्यामध्ये कुठे ना कुठे भारत खेचला जाऊ शकतो. इस्राईलशी असलेले मैत्री संबंध किंवा इराणशी असलेली पूर्वीची मैत्री किंवा इराणला असलेला एक बेस, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आज फक्त भाववाढ याच्यामध्ये जर जनता होरपळून निघत असेल तर येणारा काही काळ, 1-2 महिन्याचा काळ, हा तर आपल्याला अतिशय कठीण जाईल अशीच परिस्थिती आजच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावरून जाणवती आहे. मनाला असं काहीतरी एक खट्ट होऊन गेलं, खिन्नता आली आणि म्हणूनच या काही 4 गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटल्या. आज पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या, सत्तांतर झालं. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या आजही निवडून आलेल्या एका आमदारांनी कुठेतरी आजच्या सत्ताधारी पक्षातल्या काही लोकांना धमक्या दिल्या आणि मग या धमक्या इतक्या पराकोटीच्या होत्या आणि तो तृणमूल काँग्रेसचा तो आमदार, ज्याचं असं बोललं जातं की राजमहालसुद्धा फिके पडावेत असे त्याचे 4 महाल, अक्षरशः म्हणजे सामान्य माणसं ज्या फॅसिलिटीज हॉलिडे रिसॉर्टमध्ये पाहतात तशा सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले 4 मोठे महाल, ज्यांची किंमत 400 कोटी ते 450 कोटी अशी वर्तवण्यात येते. असा हा एक दिग्गज आमदार TMCचा हा धमक्या देतो अशी कंप्लेंट लॉन्च झाल्यावर त्याच्याविरुद्ध FIR झालं आणि आज त्याच्या मुलांना पकडलं गेलं पण तो फरार झाला अशी बातमी येते. या मुलांना पकडल्यानंतर बंगल्यामध्ये झडती घेतल्यावर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या शस्त्र सापडली आहेत आणि मग ते कलम लावून आजच्या सत्ताधारी पक्षांनी
त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. जेव्हा सत्तांतर होतं तेव्हा तरी पूर्वीच्या सत्तेतल्या अशा काही लोकांनी आपला माज दाखवला नाही पाहिजे, ही साधी प्रवृत्ती तिथं नाही आहे. कारण ती दादागिरी इतकी रक्ताच्या थेंबाथेंबात मुरली आहे की ती केल्याशिवाय त्यांना राहवत नाही. कारण गेली 15 वर्ष आमचं कोणी काही बिघडवणार नाही, कोण आम्हाला काय करू शकतो, अशा अरेरावीत जगलेली ही TMCची नेते मंडळी, बरीच मंडळी आता आतमध्ये आहेत. बऱ्याच मंडळींना त्यांचे पाय जमिनीवर यावेत म्हणून त्यांची धिंड पण काढली गेली आहे. परंतु ही जी धुलाई करायची आहे पश्चिम बंगालमध्ये, ही काही थोडकी नाही आहे. तरीसुद्धा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी काही संकल्पना राबवली गेली इलेक्शन कमिशनद्वारा, सर ही संकल्पना, या संकल्पनेला सुप्रीम कोर्टाने धिस इज राईट डिसिजन बाय इलेक्शन कमिशन असं शिक्कामोर्तब केल्याचं निकालपत्र नुकतंच बाहेर पडलं आहे. आणि हो, 96 लाख मतदार जर मतदार याद्यांमध्ये बोगस असतील तर मग अशी संकल्पना प्रत्येक राज्यात राबवली गेली पाहिजे, असंच मला तरी एक सामान्य नागरिक म्हणून वाटतं आहे. त्यातून जेव्हा मी अशा काही क्लिप बघतोय आता, पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तिथं CAAचा कायदा लागू होणार याचीसुद्धा अनाऊन्समेंट झालेली आहे का लागू झाला आहे असंही आपण गृहीत धरू. यानंतर सत्तांतर झाल्या ज्या ठिकाणी सीमा ओपन आहेत, अजून तारेचं कंपाऊंड व्हायचं आहे, त्या रस्त्याकडे लाखो लोकांची रांग लागली आहे. ते सुद्धा साधंसुद्धा नाही, घरातलं असेल नसेल ते चंबू गव्हाळं उचलून लाखो लोक आता आपल्या बांगलादेशकडे निघालेत. ही जेव्हा क्लिप पाहतो तेव्हाच छातीत धस्स होतं. म्हणजे ही किती मोठ्या प्रमाणात लोक आपल्या भारत देशात आली होती या इलेक्शनसाठी, किंवा या इलेक्शन्समध्ये गेल्या 15 वर्षात त्या उपयोगात आणलेले हे सगळे मतदार होते, खोटे मतदार. आणि ज्या योगे ममता दीदी या पश्चिम बंगालवर 15 वर्ष राज्य करू शकल्या. मग या सुधारणा घडाव्यात याच्यासाठी पूर्वीचं सरकार काहीही प्रयत्नशील नव्हतं. म्हणजेच दी अर्लियर गव्हर्नमेंट वॉज सपोर्टिंग टोटली असंच म्हणावं लागेल. ज्या काही आता आपल्याला सुधारणा दिसत आहेत पश्चिम बंगालमध्ये, ज्या काही अनाऊन्समेंट केल्या गेल्यात, एकतर ज्या ठिकाणी या बांगलादेश आणि भारत याच्या दरम्यान जवळपास 715 किलोमीटरचा पॅच अजूनही तारेच्या कंपाऊंड विना आहे, तिथं तारेचं कंपाऊंड पूर्ण करण्यात यावं. आत्ताचे काही आमदार आणि मुख्यमंत्रीसुद्धा डिमांड करत आहेत की तारेचं कंपाऊंड इट इज नॉट सफिशियंट. जे काही नदीमध्ये मगरी आणून टाकायच्या त्या पण आणल्या गेल्या पाहिजेत. सत्वर नदीच्या सीमा सुरक्षित होण्यासाठी तिथं मगरी आणणं फार गरजेचं आहे. जी काही बांगलादेशमधून भारताच्या सीमेपर्यंत मोठमोठी 10-10, 20-20 किलोमीटरची भुयारं खणली गेली आहेत, अनंत भुयारं आहेत, त्या भुयारांमध्ये सुद्धा विषारी साप आणून सोडायचे असंही ठरतं आहे. म्हणजेच इंडियाच्या साईडला जिथं ओपनिंग आहे या भुयारांचं, ती कायमची बंद करायची, आधी आतमध्ये साप सोडून द्यायचे, जेणेकरून तिकडून भुयार कोणी वापरू लागलं तर त्या सापांनी त्यांना चावा घेणं आणि त्यापासून रोखणं हे आपोआप होईल. नदीमधून जर कोणी सीमा ओलांडून भारतात येऊ इच्छित असेल तर त्या पाण्यात सोडलेल्या मगरी या त्यांचा फडशा पाडतील. अशा पद्धतीने काही ना काही गोष्टी सुरू आहेत. सर्व गोष्टींना शुभेच्छा अर्पित करू आणि या व्हिडिओत तूर्त इथंच थांबू. परंतु प्रत्येक पाऊल आपण सावधानतेने उचलायचं आहे. युद्धसदृश परिस्थिती येत्या महिनाभरात आपल्याला अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागेल असंच दिसतंय. जय हिंद, जय भारत.